हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल न्यू अँड सावी भट. आज मी इडलीचं पीठ राहिले त्यापासून डोसे आणि ओले खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. 4 वाट्या तांदूळ व 1 वाटी उडदाची डाळ असल्यामुळे हे डोसे असे कडक नाही होत, सॉफ्ट होतात, खूप छान लागतात. चटणीसाठी मी 1 वाटी खोबरं घेतलं आहे ओलं, हिरव्या मिरच्या, लसूण, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर व दही घेतले. दही घालून चटणी खूप छान लागते. मला तरी पर्सनली खूप आवडते. मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सगळं. हे सर्व बारीक झाल्यानंतर वरतून फोडणी द्यायची आहे मोहरी आणि कढीपत्त्याची. गॅसवर वाटीत तेल गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये मोहरी टाकायची, चांगली तडतडून द्यायची व कढीपत्ता टाकायचा व ती फोडणी त्या वाटणात टाकून द्यायची व चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं. खूप छान होते. बघा किती छान कलर आला आहे चटणीला. चव सेम हॉटेलसारखीच लागते चटणीची. इडलीचं पीठ असल्यामुळे ते घट्ट होतं. त्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे, जसं आपल्याला डोस्याला लागतं तेवढं. म्यू डान्सची प्रॅक्टिस आहे, तुला उद्या पण स्कूल आहे, कळालं का? बघा असं पाहिजे. टीचरनी कंपल्सरी मेसेज केला आहे. मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. आपला साधाच तवा आहे तरी खूप छान होतात डोसे, फक्त सॉफ्ट होतात कारण 4 वाट्या तांदूळ असल्यामुळे. पण जाळी खूप छान आली आहे डोश्याला, बघा. आणि माझा साधा तवा आहे तरी खूप छान निघालेत. बघा किती छान जाळी आली आहे. असं माप घेऊन इडली व डोसा तुम्ही बनवू शकता. इडली पण खूप सॉफ्ट होते, डोसे पण सॉफ्ट होतात आणि खूप छान जाळी येते. रेडी आहे आपले डोसे व चटणी. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.